अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं शेतकरी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर ठेचा, भाकर आणि कांदा खात काळी दिवाळी साजरी केली आणि सरकारच्या विरोधात नारेबाजी केली। महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी जारी केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका यावेळी करण्यात आली। अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। अशा वेळी सरकारनं केलेली मदतीची घोषणा म्हणजे डोळ्यात अंजन घालणं असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर काळे फेटे घालून हातात निषेध फलक घेत ठेचा भाकर खात सरकारचा निषेध केला। यावेळी हेक्टरी किमान 50,000 मदत द्या, 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या। आजची आमची ही काळी दिवाळी बेसन, भाकर, ठेचा, कारण आत्ताच आमच्या महिलांनी सांगितलं की गहू देत होते पहिले राशनवर, ते आता ज्वारी देऊन राहिले, म्हणून शेतकऱ्यांना गव्हाची पोळी सुद्धा नशिबात नाही, मजुरांना गव्हाची पोळी नशिबात नाही, म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी बेसन, भाकर, ठेचा खाऊन काळी दिवाळी तहसील ऑफिस समोर, एसडीओ ऑफिस समोर साजरी केलेली आहे। आमची मागणी हीच आहे की सरकारनं कबूल केल्याप्रमाणे हेक्टरी 50,000 रुपये मदत त्याच्या खात्यामध्ये टाकावी आणि त्याचा 7/12 कोरा करावा।